हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण सायबर सिक्युरिटी नावाची एक सिरीज चालू करतो आहे, ज्याच्या माध्यमातून आपण सायबर गुन्ह्यांबद्दल जाणून घेणार आहेत आणि त्याच्यापासून सुरक्षा कशी करायची हेही पाहणार आहोत. तर मागच्या आठवड्यात तुम्ही एक न्यूज ऐकली असेल की एका कष्टकरी शेतकरी कुटुंबातील मुलाने आपल्या आईवडिलांनी कमवलेल्या 7 लाख रुपयांपैकी 5 लाख रुपये ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून घालवले. तर ही फसवणूक होती कशी नक्की? तर बऱ्याच वेळा आपण फ्री गेम खेळण्यासाठी APK फाईल डाउनलोड करतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये व्हायरस येतो आणि आपला पूर्ण डेटा हा त्यांना शेअर होतो आणि ते आपली पैशाची फसवणूक करतात. बऱ्याच वेळा असंही होतं की इन गेमिंगमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पॉपअप्स येतात किंवा लिंक येतात आणि त्याच्यावर क्लिक केलं की आपण बँकिंगचे डिटेल आपले शेअर होतात आणि आपली फसवणूक केली जाते. याच्या व्यतिरिक्त बऱ्याच वेळा आपले मित्रमैत्रीण होत असतात ऑनलाईन गेमिंग खेळताना आणि त्याच्या माध्यमातून ते भावनिक साथ घालतात की माझं ATM बंद पडले, माझं पेटीएम बंद पडले आणि तुम्ही मला काही पैसे उसने द्या, ते तुम्हाला उद्या देतो मी. परंतु ते एक कायमची फसवणूक असते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला PUBG सारख्या गेमची मेसेजमध्ये लिंक येते आणि त्याच्या माध्यमातून सांगितलं जातं की तुम्ही 1 लाख रुपये जिंकलेले आहात, ते तुम्हाला रिडीम करायचे असतील तर तुम्ही तुमची बँक डिटेल शेअर करा, तुम्ही थोडीशी व्यवहार आणि तुमचे अकाउंटला पैसे घ्या. तर अशा प्रकारची फसवणूक केली जाते. तर याच्या माध्यमातून तुम्हाला हे फसवणूक जर टाळायची असेल तर काय केलं पाहिजे? तुमचे सगळ्यात पहिल्यांदा पासवर्ड जे आहेत ते स्ट्रॉंग ठेवले पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त जे बँकिंगचे ॲप्लिकेशन वापरताय त्याला 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन ठेवलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त तुमचा OTP असेल, बँक डिटेल हे कोणाशीही शेअर केलं नाही पाहिजे. जे तुम्हाला ओळखीचे आहेत, जे परिचय आहेत त्यांच्याशी शेअर केलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त जर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे की ते कुठले ऑनलाईन गेमिंग खेळतात, त्याच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण होती का, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन फसवणुकीच्या माध्यमातून वाचू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांशी शेअर करा. जय हिंद.